921 कोटींची थेट भरपाई जमा होतीये। पंतप्रधान पीक विमा योजनेतले रखडलेले दावे अखेर मंजूर झाले। आजपासून शेतकऱ्यांसाठी आजचा हवामान अंदाज, पीक विमा, पीएम किसान, नमो शेतकरी तसेच शेती विश्वातील आजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा। नवरात्रीपासून गृहोपयोगी वस्तू ते गाड्या स्वस्त, बाजारपेठे चैतन्याचे संकेत। 22 सप्टेंबरपासून 375 वस्तूंवरील जीएसटी दर कमी होणार। शेतकरी आणि कृषी क्षेत्राच्या विकासासाठी शेती बागायती यंत्रे, पेरणी, कापणी, मळणी पहिलं 12% जीएसटी होता, आता नवीन 5% जीएसटी लागणार। ट्रॅक्टर, टायर्स आणि पार्ट्स करता पहिल्यांदा 18% होता, आता 5%। ड्रिप इरिगेशन सिस्टीम आणि स्प्रिंकलरसाठी पूर्वी 12% होता, आता नवीन 5% लागणार। देशभरात ऑक्टोबरपासून मतदार पडताळणी मोहीम, केंद्रीय निवडणूक आयोगाचे निर्देश, राज्य आयुक्तांना यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना। बिहारनंतर देशभरात मतदार पडताळणीची मोहीम राबवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना 30 सप्टेंबरपर्यंत यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश दिलेले आहेत। ऑक्टोबरपासून देशभरात मतदार पडताळणीची मोहीम सुरू होणार असून नोव्हेंबरपर्यंत ही प्रक्रिया पार पाडण्याची सूचना आयोगाने दिलेली आहे। मान्सून जाता जाता पुन्हा जोरदार बरसणार। 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात अतिवृष्टीची शक्यता। आसमानी संकट गडद, निम्म्या राज्यातील खरीप हंगाम पाण्यात, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी। मराठवाड्यात 8 जणांचा मृत्यू, सरकारकडून 2215 कोटींची मदत। शेतकऱ्यांच्या खात्यात 921 कोटींची थेट भरपाई जमा होतीये। पंतप्रधान पीक विमा योजनेतील रखडलेले दावे अखेर मंजूर झालेत। आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील। आता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार असं आश्वासन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलंय। अतिवृष्टीमुळे आतापर्यंत 66 लाख एकरावरील पिके बाधित झालेली असून ओल्या दुष्काळाबाबतचा निर्णय मुख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्री घेतील असे सुद्धा ते यावेळी म्हणाले। कामरगावच्या शेतकऱ्यांना कांद्याने रडवले, कांदा रस्त्यामध्ये फेकून देण्याची आली वेळ, वखारीमधील कांदा खराब होण्याची सुरुवात झाली आहे। अतिवृष्टीग्रस्तांना 689 कोटी 52 लाख रुपयांची मदत मिळणार। नामदार मकरंद पाटील यांच्याकडून देण्यात आली माहिती। सातारा, सांगली, परभणी, नांदेडमधील शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा। चढदार पावसानं शेडे चिंच गावाचा संपर्क तुटला, शेती पिकांचे मोठे नुकसान झालेले असून वेळापूर परिसरातील पर्जन्यमापक केंद्रामध्ये 90 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे। सीना नदीला महापूर आलेला असून 7 तालुक्यांना फटका बसलेला आहे। 2.25 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू, नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात। एसटीमध्ये 17,450 जागांवरती भरती होणार। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून माहिती, राज्यामध्ये एकाच वेळी निवड प्रक्रिया होणार। माढा तालुक्यामध्ये सीनाकाठी पूरस्थिती निर्माण झालेली असून तालुक्यामधील 20 गावे बाधित झालेली आहे। 376 कुटुंबांमधील 1406 नागरिकांचं स्थलांतरण करण्यात आले। कोकणामध्ये 3500 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। मंडणगड वगळता सर्वच तालुक्यामध्ये 100% पाऊस झालेला असून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण 104.78% पाऊस झाला। शेतकरी कर्जमाफीसाठी मनसेची निदर्शनं करण्यात आली।